गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. तुझ्याच कृपे करुण अल्प वर्णिले स्वामी चरित्र, पुढे कथा सुरस अत्यंत वदविता तू दयाळ. मागील अध्यायाचे अंती विष्णुबुवा ब्रह्मचार्यांप्रती चमत्कार दावितीयती ते चरित्र वर्णिले. अक्कलकोटी वास केला जन लाविले भजनाला, आनंद होतसे सकला वैकुंठा समनगरी ते. राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादूर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागिरी त्याप्रती, सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मा संबंध, उपाय केले नानाविध परी बाधान सोडी. संबंध बाधा म्हणून चैनन पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास सुखोपभोग कैच्या त्यास, निद्राणयेची रात्रंदिवस चिंतानले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने तशीच ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिधली दाने आरोग्य भावे मनोनी. विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेशी, कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे. विधीने लेख भाली लिहिला तो न चुके कवनाला, तदनुसार प्रणिमात्राला भोगणे प्राप्त असे की. कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासोन ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊनी अहोरात्र दत्त सेवा करावी. ऐसा विचार करोनी तात्काळ आले त्या स्थानी, स्वतः बैसले अनुष्ठानी व्याधी दूर व्हावया. सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत दाहला. अक्कलकोटी जावे तुआ तेथे करावी स्वामी सेवा, यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी. शंकररावांची भक्ती स्वामी चरणी काही नवती, म्हणूनी दृष्टांतावरती गाणगापूर न सोडिले. ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा तयांची स्वप्नी पडले अक्कलकोटी जावे तुआ. हे जाणोनी हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत, तो देखील जन समस्त प्रेमळ भक्त स्वामींचे. स्वामी नाम वदती वाचे, कीर्तन स्वामी चरित्रांचे, पूजन स्वामी चरणांचे, आराध्य दैवत स्वामीच.
तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊनी अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने. महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुसुमे निवडून शंकर विष्णू दोघे जण स्वामी चरण पूजिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोडहा. श्रीरस्तु.